नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सेवा सामाजिक विकास संस्थेच्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्व मित्रांचं मी सागर डोबल हार्दिक स्वागत करतो. आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत स्पर्धा परीक्षांचा दर्जेदार कंटेंट पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याच प्रयत्नातून आज आपण एक नवीन व्हिडिओ लेक्चर सिरीज सुरू करतोय सामान्य विज्ञान विषयाची. ठीक आहे. आणि त्या सिरीज मधलं आज आपलं पहिलं लेक्चर आहे पेशी. ठीक आहे. तर पेशी ह्या विषयाबद्दल आज आपण माहिती बघणार आहोत. बघा आता पेशी अ, आपण हा शब्द वारंवार ऐकलेला आहे. आपल्या शरीरातला सगळ्यात छोटा एकक. ओके, आपल्या शरीराचा सगळ्यात छोटा एकक म्हणजे आपली पेशी आहे. ठीक आहे. तर या पेशींचा शोध लावणारा तो पहिला व्यक्ती होता, तर तो होता रॉबर्ट हुक. आता ह्या चॅप्टर मधल्या बऱ्याचशा गोष्टी ह्या आपल्या परीक्षेला आलेल्या आहेत, मोस्ट ऑफ द आलेल्या आहेत, किंवा याच्या बाहेर जास्ती काही गोष्टी तुम्हाला बघण्याची आवश्यकता पण नाहीये. ठीक आहे. तर व्हिडिओ लेक्चर व्यवस्थित बघा आणि वारंवार ह्या नोट्सची रिव्हिजन करा. एवढं सफिशियंट आहे. ठीक आहे. तर पेशींचा शोध लावणारा पहिला व्यक्ती कोण आहे, तर तो रॉबर्ट हुक होता. त्याने 1765 मध्ये पेशींचा शोध लावला. ठीक आहे. तर त्यासाठी त्यानं बुचाच्या झाडावरती प्रयोग केलेला होता. बुचाचं जे झाड आहे त्याच्यावरती प्रयोग केलेला होता. आणि पेशी हा जो शब्द आहे, तर तो हुकने काय केला, त्याच्या मायक्रोग्राफी नावाच्या पुस्तकामध्ये वापरलेला होता. ठीक आहे. आता लॅटिन भाषेमध्ये सेलचा अर्थ होतो छोट्या खोल्या. ठीक आहे. आपण छोट्या खोल्यांना काय म्हणतो, सेल. लॅटिन भाषेमध्ये ते वापरले. एवढं फक्त लक्षात ठेवा याच्यामध्ये, की पेशींचा शोध लावणारा पहिला व्यक्ती होता रॉबर्ट हुक आणि त्याने तो शोध लावलाय 1765 मध्ये. आता बघा वेगवेगळे शोध कोणी कोणी लावलेले आहेत पेशींच्या संबंधित. तर सूक्ष्मदर्शकाचा शोध लावणारा शास्त्रज्ञ, तर तो आहे जॅकॅरिस जॉन्सन. ओके. सूक्ष्मदर्शकाचा शोध कोणी लावला, जॅकॅरिस जॉन्सनने लावलाय. 1665 मध्ये लावलेला आहे. ठीक आहे. तर जीवाणू, शुक्राणू आणि आदिजीव या जिवंत पेशींचं सगळ्यात पहिल्यांदा निरीक्षण करणारा व्यक्ती, तर तो आहे अँटॉन वेन लुएनहॉक. ठीक आहे. तर त्याने 1674 मध्ये सगळ्यात पहिल्यांदा पेशीचं निरीक्षण केलंय. रॉबर्ट हुकने जो शोध लावला होता ना पेशीचा, तो बुचाच्या झाडावर प्रयोग केला होता. बुचाच्या मृत झाडामधल्या त्याने पेशी शोधल्या. म्हणजे मृत पेशी शोधणारा पहिला रॉबर्ट हुक आहे आणि जिवंत पेशींचं निरीक्षण करणारा पहिला व्यक्ती लुबेनहॉक आहे. ओके. हा फरक ह्याच्याबद्दल लक्षात ठेवा. तर पेशीमधील केंद्रकांचे अस्तित्व दाखवणारा पहिला शास्त्रज्ञ म्हटला तर तो आहे रॉबर्ट ब्राउन. ओके. ज्याने काय केलं, पेशीमधलं केंद्रक शोधलं, तो रॉबर्ट ब्राउन आहे. आणि त्यानं ही कामगिरी केलेली आहे 1831 मध्ये. ठीक आहे. तर पेशीतील जे तरल द्रव्य आहे, म्हणजे ज्याला आपण सेल प्लाझ्मा असं म्हणतो, तर त्याला प्रोटोप्लाझम असं नाव देणारा शास्त्रज्ञ आहे पुरकिंजे. ठीक आहे. तर ह्या गोष्टी एवढं लक्षात ठेवा. हे 4 शोध खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत, वेगवेगळ्या वेळी परीक्षेला विचारलेले आहेत. ठीक आहे. आता पेशींच्या अभ्यासामध्ये योगदान देणारे व्यक्ती आपल्याला बघायचे. तर पेशी सिद्धांत मांडणारे शास्त्रज्ञ 3 आहेत बघा. पहिला आहे एम जे शिल्डन, दुसरा आहे थिओडोर श्वान आणि तिसरा आहे रिडॉल्फ विरशॉ. अशा तिघांनी काय केले, तर पेशींचे सिद्धांत मांडलेले आहेत. ठीक आहे. तर शिल्डनने मांडलेला पेशी सिद्धांत काय आहे बघा. तर पेशी हा सजीवांचा रचनात्मक आणि कार्यात्मक घटक आहे. ओके. सजीवांचा रचनात्मक आणि कार्यात्मक सगळ्यात छोटा घटक आहे. हे त्यानं 1838 मध्ये सांगितलेलं होतं. शिल्डननी सांगितलेलं आहे. पेशी हा सजीवांचा रचनात्मक कार्यात्मक घटक आहे. श्वाननी काय सांगितलं पुढच्या वर्षी 1839 ला, की वनस्पती आणि प्राणी हे सर्व अनेक पेशींचे मिळून बनलेले आहेत. पहिल्यांदा शिल्डन काय सांगतोय, की पेशी हा सजीवांचा रचनात्मक कार्यात्मक घटक आहे. श्वान सांगतो, की वनस्पती आणि प्राणी हे सगळे सजीव अनेक पेशींपासून बनलेले आहेत. ठीक आहे. आणि विर्शॉने काय सांगितलं, की सर्व पेशींचा जन्म आता सजीव सगळ्या पेशींपासून बनलेले आहेत. आणि पेशी हा सजीवांचा रचनात्मक कार्यात्मक घटक आहे, म्हणजे इथं 2 गोष्टी संपल्या. पण पेशींचा जन्म कसा होतो ह्याच्याबद्दल कुणी भाष्य केलं नव्हतं. मग विर्शॉनी 1855 मध्ये हा सिद्धांत मांडला, की सर्व पेशींचा जन्म हा त्यांच्या आधीच्या अस्तित्वात असलेल्या पेशींपासूनच होतो किंवा झालेला आहे. ठीक आहे. आता हे झालं बघा. त्याच्यानंतर सूक्ष्मदर्शक तयार करणारा शास्त्रज्ञ, तर तो आहे लुवेनहॉक. मध्ये आपण बघितलं होतं वरती, की जीवाणू, शुक्राणू, ओके, जे स्पर्म सेल्स असतात त्या, आणि आदिजीव म्हणजे प्रोटोजोआ जे आहेत. तर असे जे जिवंत पेशींचं निरीक्षण करणारा लुवेनहॉक आहे. मग त्यानं ते जिवंत पेशींचं कसं केलं निरीक्षण, तर त्याच्यासाठी त्यानं मायक्रोस्कोप तयार केला होता पहिल्यांदा. 1673 मध्ये त्यानं त्याचा शोध लावलेला आहे. आणि त्यानं सगळ्यात पहिल्यांदा जिवंत पेशी अभ्यासली, हे तुम्हाला मी मगाशी सांगितले. मृत पेशी अभ्यासली तर तो कोण आहे, तर तो रॉबर्ट हुक आहे. ठीक आहे. आता आधुनिक पेशी सिद्धांताचे गृहीतक काय काय आहेत बघा. तर सजीवांचा पेशी हा सजीवांचा रचनात्मक आणि कार्यात्मक घटक आहे, बघितलं आपण. सजीवांची सगळी महत्वाची कार्ये ही पेशी अंतर्गत होत असतात. पेशींचा उदय हा अस्तित्वात असलेल्या पेशींपासूनच होता, जे विर्शॉने सांगितलं ते. आणि पेशीचा उगम उत्स्फूर्तपणे नसून केवळ पेशी विभाजनाने त्या बनत असतात. उत्स्फूर्तपणे पेशी बनत नाहीत, तर ते सेल डिव्हिजननेच त्या बनत असतात.
आणि हा जो इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप आहे त्याचा शोध 1940 मध्ये लागलेला आहे. तसा पहिला मायक्रोस्कोप कोणी बनवलाय? लुवेनहॉकने बनवला 1673 मध्ये. पण इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोप अजून त्याच्यापेक्षा स्पेसिफिक तो बनवलेला 1940 मध्ये. ठीक आहे. आता पेशींचा आकार बघूयात आपण. पहिली पेशींची रचना, त्याच्यामध्ये पहिला पेशींचा आकार. तर पेशींचा आकार किती आहे बघा, तर 1 मायक्रोग्राम पासून किती आहे तो, तर जवळपास 18 सेंटीमीटर पर्यंत आहे. ठीक आहे. सॉरी, 1 मायक्रोमीटर पासून 18 सेंटीमीटर एवढा पेशींचा, इथपर्यंत पेशींचा आकार व्हॅरी करतो. ठीक आहे. आता पेशींच्या आकारमान मोजण्याचे काय एकक आहे बघा, त्याचं नाव आहे मायक्रोमीटर. तर 1 मायक्रोमीटर म्हणजे 10⁻⁶ मीटर एवढं त्याचं मापन आहे. ठीक आहे. आता बघा, मग सगळ्यात लहान पेशी जर बघितली, पृथ्वीवरची सगळ्यात लहान पेशी, तर ती आहे मायकोप्लाझ्मा गॅलेसेप्टियम, ही सगळ्यात छोटी पेशी. सगळ्यात मोठी पेशी बघितलं तर ती आहे बघा शहामृगाचं अंड, ही जे 18 सेंटीमीटर पर्यंत असतं. तर मायक्रोप्लाझ्मा गॅलेसेप्टियम जे आहे तर ती 1 मायक्रोमीटर एवढी आहे. आणि शहामृगाचं अंड हे जवळपास 18 सेंटीमीटर एवढं मोठं आहे. लक्षात ठेवा, शहामृगाचं अंड म्हणजे केवळ एकच पेशी आहे. ते वेगवेगळ्या पेशींपासून बनलेला पेशी ते समूह नाहीये. ठीक आहे. तर मानवी शरीरामध्ये सगळ्यात लांब जर पेशी जर बघितल्या तर ती आहे चेतापेशी. त्याला आपण काय म्हणतो? नर्व्ह सेल म्हणतो. ठीक आहे. म्हणजे नर्व्ह सेल पासूनच पुढे न्यूरॉन्स बनतात. न्यूरॉन्स म्हणजे पेशी नव्हे. ओके. पेशींचा समुच्चय म्हणजे न्यूरॉन्स आहे. त्याच्यानंतर मानवी शरीरामधली सगळ्यात मोठी पेशी ती आहे अंडपेशी. आणि मानवी शरीरामधली सगळ्यात छोटी पेशी, आता हे टाकायचं राहिलं इथं, मानवी शरीरामध्ये सगळ्यात छोटी पेशी ती आहे आपली शुक्रजंतू किंवा स्पर्म सेल. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, पेशीचा आकार मुख्यतः तिच्या कार्याशी संबंधित आहे. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल, न्यूरॉनची कनेक्टिव्हिटी खूप जास्त महत्वाची आहे आपल्याला गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी. म्हणून न्यूरॉन्स कसे, म्हणजे नर्व्ह सेल कशी असते, तर लांबट आकाराची असते. ठीक आहे. पेशीचा आकार कशावर डिपेंड असतो, तर त्याच्या कार्यावरती डिपेंड असतो. ती कुठल्या प्रकारचं कार्य करते ह्याच्याशी ते संबंधित आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता पेशीचे भाग बघा, महत्वाचे कुठले कुठले. तर पेशीचे मुख्यतः 4 भाग आहेत. 4 भाग. कुठलं? पहिलं आहे पेशीभित्तिका, दुसरं आहे प्रद्रव्य पटल, मग येते पेशीद्रव्य आणि पेशी अंगक. ओके, ही त्याची महत्वाची 4 भाग आहेत. आपण ते 4 भाग आपण सेपरेटली एक एक बघणार. ठीक आहे. पहिलं बघा आता पेशीभित्तिका. तर पेशीभित्तिकेची जाडी किती आहे, तर 0.1 नॅनोमीटर एवढी जाडी, 0.1 नॅनोमीटर. आणि पेशीभित्तिका, त्याला सेल वॉल म्हणतात, ती केवळ आणि केवळ वनस्पती पेशींमध्ये सापडते. प्राणी पेशीमध्ये ती सापडत नाही. आणि ती वनस्पती पेशींमध्ये बनलेली आहे कशी, सेल्युलोजनं. लक्षात ठेवा, हे जे सेल्युलोज आहे ना, हे सेल्युलोज ते पेशी स्वतः स्रवत असते. ठीक आहे. आणि तीच काय करते, स्वतःभोवती एक आवरण तयार करते सेल्युलोजचं. हे अजैविक आहे, म्हणजे त्याच्यामध्ये जीव नाहीये. ठीक आहे. ती कशी आहे, मृत आहे. त्याच्यामध्ये जीव नाहीये. ठीक आहे. आणि हे मुक्त पारगम्य आहे. मुक्त पारगम्य म्हणजे कशी आहे ती, तर पूर्णपणे परमिएबल आहे. ओके. 100% ऍब्सोल्युटली परमिएबल आहे. म्हणजेच काय, पारगम्य म्हणजेच काय, आतले पदार्थ बाहेर जाणे, बाहेरचे पदार्थ आत येणे. तर ते सगळ्या पदार्थांना सेल वॉल काय करते, पेशीच्या आतमध्ये येऊ देते आणि पेशीतून ते पदार्थ बाहेर सुद्धा जाऊ देते. ठीक आहे. काही प्रॉब्लेम नाहीये. आता पेशीभित्तिकेचं मुख्य काम काय आहे बघा. पेशीभित्तिकेचं मुख्य काम हे पदार्थांची गाळणी करणे हे नाहीयेच. म्हणून तर ते मुक्त पारगम्य. ओके. मग पेशींचं मुख्य काम काय आहे? तर पेशींना आकार देणे आणि त्यांचं संरक्षण करणे, हे त्याचं मेन काम आहे. पेशीभित्तिकेचं मुख्य कार्य काय आहे? पेशींना आकार देणे आणि त्यांचं संरक्षण करणे. ठीक आहे. आता जिवंत पेशी जेव्हा आपण हायपोटॉनिक सोल्युशन मध्ये ठेवतो, हायपोटॉनिक सोल्युशन म्हणजे काय ते मी तुम्हाला पुढे सांगेन, ते पुढे सगळ्या गोष्टी येणार आहेत. तर जिवंत पेशी ज्यावेळी हायपोटॉनिक सोल्युशन म्हणजे तुम्ही मिठाचं पाणी लक्षात घ्या. मिठाचं पाणी. ठीक आहे. म्हणजे मिठाच्या पाण्यामध्ये मिठाचं प्रमाण हे कमी असणे, एकदम थोडंसं खारट असणे, तर त्याला म्हणतात हायपोटॉनिक सोल्युशन. ठीक आहे. त्याच्या विरुद्ध असतं हायपरटॉनिक सोल्युशन. हायपरटॉनिक सोल्युशन मध्ये जे सोल्यूटचं प्रमाण आहे ते जास्त असतं. हायपोटॉनिक मध्ये सोल्यूटचं प्रमाण हे कसं असतं, कमी असतं. ठीक आहे. मग जेव्हा जिवंत पेशी हे हायपोटॉनिक सोल्युशन मध्ये ठेवली जाते, तेव्हा ऑस्मोसिस या क्रियेद्वारे काय केलं जातं, पाणी शोषलं जातं आणि ती जी पेशी आहे ती फुगून ताठर बनते. उदाहरण घ्यायचं तर एखादा मनुका घ्यायचा, मनुका. तर मनुक्याला काय करायचं, थोडं मिठाचं पाणी थोडं किंचित खारट करायचं, त्याच्यामध्ये ते मनुका ठेवायचा. थोड्या वेळाने काय होईल, तर तो मनुका फुगून एकदम ताट होईल. ठीक आहे. एकदम म्हणजे एकदम गोल होईल तो. ठीक आहे. आधी जो सुरकुतलेला होता तो एकदम घट्ट असा टणक बनतो. मग ह्याला कुठल्या क्रियेमुळं जे भांड्यातलं पाणी आहे ते मनुक्यामध्ये शिरलं, तर ती क्रियेला म्हणतात ऑस्मोसिस. ठीक आहे. आपण पुढे ह्या गोष्टी सेपरेटली बघणार आहोत. आता पेशीभित्तिकेला तयार करणारे कुठले कुठले बहुवारिक आहेत बघा. तर ते आहेत सुबेरिन, लिग्निन आणि क्युटिन. 3 महत्वाचे, सुबेरिन, लिग्निन आणि क्युटिन. ठीक आहे.
त्याच्यानंतर पुढे बघा प्रद्रव्य पटल किंवा त्याला पेशी पटल पण म्हणतात. त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा सेल मेम्ब्रेन. तर बघा अजून करा सेल वॉल आहे. त्या सेल वॉलच्या आतमध्ये जर प्लांट सेल बघितली तर त्याच्या आतमध्ये अजून एक लेअर असतो. त्याला म्हटलं जातं सेल मेम्ब्रेन किंवा प्राणी पेशीमध्ये जर बघितलं तर प्राणी पेशीमध्ये एकच वॉल आहे. तेच आहे त्याचं सेल मेम्ब्रेन. ठीक आहे. तर प्रत्येक पेशीभोवती पातळ आवरण असतं. त्याला म्हणतो आपण सेल मेम्ब्रेन. तर त्याच्यामध्ये बघा ती कशापासून बनलंय? तर फॅट आणि प्रोटीन ह्यांच्यापासून ते बनलेले द्विस्तरीय आवरण आहे. हेच लक्षात ठेवा, हे विचारतात परीक्षेला. ते एकस्तरीय आहे का द्विस्तरीय आहे? तर ते द्विस्तरीय आवरण आहे. बनलंय कशापासून? तर फॅट आणि प्रोटीन पासून बनलेलं आहे. ठीक आहे. म्हणून त्याला काय म्हणतो आपण लायपोप्रोटीन म्हणतो. लायपो म्हणजे लायपोज म्हणजे फॅट आणि प्रोटीन म्हणजे प्रथिन. ठीक आहे. त्यांचं वर्णन काय केलं जातं? मग मेदमय समुद्रात तरंगणारे प्रोटीनचे कण. म्हणजे लक्षात ठेवा, जे पूर्ण लेयर जो आहे, तो पूर्ण लेयर कशाचा आहे? तर फॅटचा आहे आणि त्याच्यामध्ये प्रोटीन चे जे काही पार्टिकल्स आहेत किंवा जे प्रोटीनचे जे मॉलिक्युल्स आहेत, तर ते त्याच्यामध्ये रोवल्यासारखे दिसतात आपल्याला. ठीक आहे. म्हणून त्याला काय म्हटलं? मेदमय समुद्रामध्ये तरंगणारे प्रोटीनचे हिमकण. ठीक आहे. मग आता ह्याच्यामध्ये बघा किती टक्के प्रोटीन आहे? जवळपास 58% प्रोटीन ह्याच्यामध्ये आहे. 40% फॅट आहे आणि 2% कार्बोहायड्रेट्स आहेत. आता हे सगळ्या पदार्थांना सेल मेम्ब्रेन पेशीच्या आतमध्ये येऊ देतं का? तर नाही. तर काही पदार्थांना ते आतमध्ये येऊ देतं, काहीच पदार्थांना ते बाहेर सोडतं. म्हणून त्याला आपण काय म्हणतो? सेमी परमिएबल मेम्ब्रेन. ओके, कसलं मेम्ब्रेन? सेमी परमिएबल मेम्ब्रेन. ठीक आहे. त्याला निवडक्षम पारपटल असं म्हटलं जातं. आता उपयुक्त रेणू पेशीच्या आतमध्ये जातात आणि उपयुक्त उत्पादित जे आहेत ते पेशीच्या बाहेर ते येऊ देतं नाही. एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. उपयुक्त रेणू ते आतमध्ये जाऊ देतं, पण जे उपयुक्त पदार्थ आहेत ते पेशीमधून ते बाहेर जाऊ देत नाही. म्हणून त्याला सेमी परमिएबल म्हटलेलं आहे. ठीक आहे. तर बाहेरच्या वातावरणामध्ये जरी बदल झाला, तरी सुद्धा पेशीतलं जे वातावरण आहे, पेशीचं जे आतमधलं जे एन्व्हायरमेंट आहे, तर ते स्थिर राखणं, हे काम कोणाचं आहे? तर ते सेल मेम्ब्रेनचं आहे. ठीक आहे. आणि ह्या स्थिर राखण्याची जी स्थिती आहे किंवा जी कंडिशन आहे, तर त्याला होमोस्टॅसिस असं म्हटलं जातं. म्हणजे समस्थिती म्हणतात. ठीक आहे. स्टॅसिस. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा मानवी आरबीसी मधलं पेशी पटल जे आहे तर त्याच्यामध्ये त्याचं कंपोजिशन कसं आहे तर त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट नाहीये. मानवाची जी आरबीसी असते रेड ब्लड ब्लड सेल जे आहे तर त्याच्यामध्ये बघितलं तर त्याच्यामध्ये कर्बोदक नसतात, कार्बोहायड्रेट नाहीये. त्याच्यामध्ये 52% प्रोटीन आहे आणि 40% आहे ते फॅट आहे. ओके, ही गोष्ट फक्त लक्षात ठेवा. नॉर्मली ज्या बाकीच्या पेशी आहेत तर ह्याच्यामध्ये 58% एवढं प्रोटीन आहे. पण आरबीसीची जी सेल वॉल आहे त्याच्यामध्ये 52% प्रोटीन आहे. ठीक आहे. आणि फॅट मात्र बरोबर आहे की 40% आहे. ठीक आहे. तर या मेदामध्ये फॉस्फोलिपिड्स किंवा कोलेस्टेरॉल असतात. तर त्याचं नक्की काय पुढे त्याचं फंक्शनिंग आहे ते आपण बघूया. तर कोलेस्टेरॉल ही फॉस्फोलिपिड पेक्षा कसं असतं आणखी जास्त कणखर असतं आणि ते पेशीला जास्त मजबूती देतं. ठीक आहे. आणि म्हणून पेशीपटलामध्ये कोलेस्टेरॉल लिपिड असणं हा दृश्य केंद्रकी पेशीचा कसा आहे गुणधर्म मानला जातो. आता बघा इथं काय म्हणलंय की कोलेस्टेरॉल लिपिड हे कसं आहे फॉस्फोलिपिड पेक्षा जास्त कणखर आहे. त्यामुळे ते पेशीला काय करतं? मजबूती देतं. आणि ह्याच्या दृश्य केंद्रकी पेशी आहे. दृश्य केंद्रकी म्हणजे डोळ्यांना दिसणाऱ्या पेशी. तर ह्या पेशींचा तो गुणधर्म मानला जातो. ओके. त्या पेशी कशा असतात? मजबूत असतात. पण ज्या आधिकेंद्रकी पेशी आहेत, त्या आधिकेंद्रकी पेशींच्या फॅटमध्ये जे 52% फॅट म्हटलं नाही तर किंवा वरती 58% फॅट, तर त्याच्यामध्ये फॉस्फोलिपिड असतं. त्याच्यामध्ये कोलेस्टेरॉल नसतं. ठीक आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. आधिकेंद्रकी पेशींच्या प्रद्रव्य पटलामध्ये कोलेस्ट्रॉल नसतं. तिथं फॉस्फोलिपिड आहे. त्याच्यानंतर पुढे बघा, आंब्यासारखं फळ कसं पिकतं ते. तर पेशी भित्तिकेच्या सगळ्यात बाहेरच्या आवरणामध्ये पेप्टिक सबस्टन्सेस असतात. तर पेप्टिक सबस्टन्सेस जे आहेत ते सगळे प्रोटीनने बनलेले आहेत. ठीक आहे. आणि प्रथिनांचा नाश करणाऱ्या जे काही एन्झाईम्स आहेत, तर हे पेप्टिक पदार्थ जे पेप्टिक सबस्टन्सेस आहेत ते प्रोटीन पासून बनलेले आहेत. ओके. जर जसं काय होतं ते फळाचे जे ग्रोथ आहे ना ती कम्प्लीट व्हायला लागते. तसं तसं काय होतं हे प्रोटीनचा नाश करणारे काय एन्झाईम्स त्या फळामध्ये स्रावायला सुरुवात होते. ओके. त्याच्या सालीमध्ये ते स्रावायला सुरुवात होतं आणि ह्याच्यामुळे काय होतं हे जे पेप्टिक पदार्थ आहेत त्या सबस्टन्सेस मध्ये सॉरी त्या एन्झाईम मध्ये काय होतं ते मेल्ट व्हायला सुरुवात होते, विरघळतात ते त्याच्यामध्ये. आता ते विरघळल्यामुळे पेप्टिक पदार्थामुळे काय होतंय तर त्या फळाला कठीणपणा मिळतोय किंवा फळ कठीण राहतंय त्याची चाल वगैरे. ठीक आहे. पण जसं ते पेप्टिक पदार्थ त्या एन्झाईम मध्ये विरघळतात, तसं त्या पेशी मोकळ्या होतात. ओके. ज्या सेल आहेत त्या सालीमधल्या, तर त्या मोकळ्या होतात किंवा आतमधल्या त्या घरामधल्या ज्या पेशी आहेत त्या मोकळ्या होतात आणि मग काय होतं आंबा पिकतो. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. आंबा न पिकण्यामागे सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आहे तो म्हणजे पेप्टिक सबस्टन्सेस की जे प्रोटीन पासून बनलेले असतात. ठीक आहे.
आणि त्या प्रोटीनच्या जे त्याचे जे आंब्याची जी सेल आहे, त्या सेलमध्ये त्या आंब्याच्या सेलमधलं जे काही प्रोटीन आहे, ओके, सॉरी जे काही फॅट आहे, तर त्याच्यामध्ये काय आहे? कोलेस्टेरॉल आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा पेशीपटलाशी संबंधित काही क्रिया आहेत. म्हणजे हाय टू लो आपण क्रिया बघूया. तर पहिलं आहे ऑस्मोसिस. ऑस्मोसिस म्हणजे काय? तर पाण्याचं प्रमाण अधिक असलेल्या भागाकडून कमी प्रमाण असलेल्या भागाकडे निवडक्षम पारपटलाद्वारे काय होतं? वहन होतं. त्याला आपण पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट असं म्हणतो. ठीक आहे, आता बघा. जास्त पाणी असलेला एक समजा टँक आहे आणि कमी पाणी असलेला एक टँक आहे. समजा आपण काय केलं ते दोन टँक एकमेकांना कनेक्ट केलं. तर पाणी ऑटोमॅटिकली कुठल्याही त्याला बाहेरच्या फोर्स शिवाय ते पाणी काय होईल? तर जास्त टँक मोठ्या टँक मधलं पाणी काय होईल छोट्या टँक मध्ये म्हणजे कमी पाणी असणाऱ्या भागाकडे ते जाईल. ठीक आहे. मग ह्याच्यामध्ये कुठल्याही बाहेरचा फोर्स लावायची गरज नाही. कुठली एनर्जी लावायची गरज नाही. म्हणून त्याला आपण कसलं ट्रान्सपोर्ट म्हणतोय? पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट. मग ह्याच्यामुळे काय होतं? तर पेशीला ऊर्जा खर्च न करता पाणी मिळतं. आता तुम्ही म्हणाल की मग ते कसं काय? तर बघा पेशीच्या आतमधलं आवरण किंवा पेशीच्या आतमधलं जे पर्यावरण आहे ते आणि पेशीच्या बाहेरमध्ये. तर मगाशी मी तुम्हाला सांगितलं की मनुक्याचं उदाहरण आपण त्याच्यामध्ये घेतलं होतं. ठीक आहे. ऑस्मोसिस क्रियेद्वारे कसा मनुका फुगतो? तर तो मनुका आपण पाण्यामध्ये ठेवला. आता बाहेरचं एन्व्हायरमेंट मध्ये म्हणजे पेशीच्या बाहेर समजा ते मनुका म्हणजे एक सेल आहे असं आपण अज्युम केलं. तर त्या मनुक्याच्या बाहेरचं आवरण कसं आहे? तर ते पाणी त्याच्यामध्ये खूप जास्त आहे. मात्र कम्पॅरेटिव्हली आत पाणी कमी आहे. मग अशा वेळी काय होईल? की जास्त पाणी असलेल्या भागाकडून कमी पाणी असलेल्या भागाकडे पाण्याचं वहन होतं आणि मनुका सुद्धा काय होतो मग मनुक्यामध्ये सुद्धा पाणी शिरतं आणि मनुका फुगतो. तर ही जी क्रिया घडते त्या क्रियेला कसली क्रिया म्हणतात? ऑस्मॉसिस क्रिया म्हणतात. ठीक आहे. आता बघा द्रव्याच्या संहितेनुसार परासरणाचे प्रकार कुठले कुठले आहेत? तर एकूण 3 प्रकार पडतात. पहिलं आयसोटॉनिक सोल्युशन त्याला म्हणतात. दुसरं हायपोटॉनिक सोल्युशन एक असतं आणि तिसरं हायपरटॉनिक सोल्युशन एक असतं. असे 3 प्रकारचे सोल्युशन आहेत. पहिलं आपण आयसोटॉनिक सोल्युशन बघूया. ठीक आहे. समपरासरणी द्रावण ज्याला म्हणतात. तर आयसोटॉनिक सोल्युशन तर भांड्याची आणि पेशीच्या आतल्या माध्यमाची संहती सारखीच असते. त्याला म्हणायचं आयसोटॉनिक सोल्युशन. म्हणजे तिथं सेम भांड आणि पेशी म्हणजे मनुका घ्या. म्हणजे भांड्यामध्ये सुद्धा तेवढंच पाणी आहे आणि पेशीच्या आतमध्ये सुद्धा काय आहे? तेवढंच पाणी आहे. ओके. तर त्यांच्या दोघांचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे त्याच्यामध्ये सोल्युट विरघळल्यानंतर त्या दोघांचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते कसं सेमच आहे. ओके. मग अशा वेळी त्या सोल्युशनला कसलं सोल्युशन म्हणायचं? तर आयसोटॉनिक सोल्युशन म्हणायचं. समपारासरणी द्रावण म्हणायचं. ओके. दुसरं आहे हायपोटॉनिक सोल्युशन. हायपोटॉनिक सोल्युशन म्हणजे काय बघा? तर भांड्यातल्या द्रावणाची जी कॉन्सन्ट्रेशन आहे, सोल्यूटचं जे सोल्यूट विरघळल्यानंतर त्याचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे, तर ते पेशीच्या आतल्या कॉन्सन्ट्रेशन पेक्षा कसं आहे? कमी आहे. ओके. म्हणजेच काय तर भांड्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त आहे आणि मिठाचं प्रमाण कसं आहे? कमी आहे. ठीक आहे. आणि तिसरं येतं ते म्हणजे हायपरटॉनिक सोल्युशन. हायपरटॉनिक सोल्युशन वरचे जे 2 कंडिशन बोलले ना, हायपरटॉनिक सोल्युशन मध्ये सुद्धा काय होईल? मनुका फुगेल. ठीक आहे. मात्र हायपरटॉनिक सोल्युशन मध्ये बघा कसं होतंय? तर भांड्यातील माध्यमाची जी संहती आहे ती पेशीच्या माध्यमाच्या पेक्षा कशी आहे? माध्यमातील संहतीपेक्षा कशी आहे? जास्त आहे. त्यामुळे भांड्यात कसं राहतं? पाणी कमी राहणार, आतमध्ये पाणी जास्त. म्हणजे कसं होणार बघा? तर बाहेर मिठाचं पाणी जर घेतलं, त्या मिठामध्ये मिठाच्या पाण्यामध्ये मिठाचं कॉन्सन्ट्रेशन म्हणजे सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन कसं आहे? जास्त आहे. कम्पॅरेटिव्हली आतल्या मनुक्याच्या कॉन्सन्ट्रेशन पेक्षा. त्याच्यामुळं अशा वेळी काय होणार आहे? पाण्याचं वहन म्हणजे हाय मीडियम कडून लो मीडियम कडे होणार आहे. म्हणजे जास्त कॉन्सन्ट्रेशन कडून सॉरी कमी कॉन्सन्ट्रेशन कडून जास्त कॉन्सन्ट्रेशन कडे ते होईल. ठीक आहे. त्याच्यामुळे काय होईल? मनुका आहे तो पूर्णपणे श्रिंक होऊन जाईल. ठीक आहे. मनुका पूर्णपणे आकसून जाईल. मात्र हायपोटॉनिक मध्ये मनुका काय होणार आहे? पूर्णपणे फुगणार आहे. बघा. आता बघा अतिपरासरणी म्हणजे हायपरटॉनिक सोल्युशन मध्ये जर पेशी ठेवली तर काय होतं त्याच्यामधलं पेशीद्रव म्हणजे जे सेल मेम्ब्रेन आहे आतमध्ये सॉरी प्लाझ्मा आहे तर तो पूर्णपने आकसतो. त्या गोष्टीला रससंकोच म्हणतात. ओके. पूर्णपणे पेशी आकसते. त्याच्यानंतर जर पेशी हायपोटॉनिक सोल्युशन मध्ये ठेवली तर ती पेशी काय होणार आहे? फुगणार आहे. बरोबर. हे 2 गोष्टी एवढं लक्षात ठेवा. म्हणजे हायपरटॉनिक आणि आयसोटॉनिक मध्ये सॉरी हायपोटॉनिक मध्ये काय होतं ते. ठीक आहे. त्याच्यानंतर परासरणाबरोबरच म्हणजे जे ऑस्मोसिस आहे त्या बरोबरच डिफ्युजन ही क्रिया सुद्धा कशी होते? तर ऊर्जा न खर्च करता घडत असते. ठीक आहे. आपण इथं त्याचं कंपॅरिझन दिलेलं आहे खाली. तर ते बघा. तर डिफ्युजन कोणत्या माध्यमातून घडतं बघा डिफ्युजन. तर डिफ्युजन कुठल्याही माध्यमातून घडू शकतं. आणि ऑस्मॉसिस जे आहे ऑस्मॉसिस ते केवळ लिक्विड मीडियम मधून घडत असतं. ठीक आहे. डिफ्युजन कुठून घडतं? कुठल्याही माध्यमातून. मात्र ऑस्मॉसिस कसं आहे? तर केवळ द्रव पदार्थामधून ते होतं. आता कुठल्या कंडिशन मध्ये होतं बघा. तर डिफ्युजन जे आहे तर ते तीनही अवस्थांमध्ये होतं. आणि ऑस्मॉसिस जे आहे तर ते केवळ लिक्विड मीडियम मधून होत असतं. ठीक आहे. आता तिथे सेमी परमिएबल मेम्ब्रेनची आवश्यकता आहे का? तर
डिफ्युजन मध्ये ती आवश्यकता नसते, मात्र ऑस्मोसिस मध्ये ती आवश्यकता असते. ठीक आहे. आता क्रिया घडण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता. तर डिफ्युजन मध्ये ऊर्जेची आवश्यकता नाहीये, मात्र ऑस्मोसिस मध्ये ऊर्जेची आवश्यकता असते. ठीक आहे. आता वहनासाठी ऊर्जेची गरज असणाऱ्या क्रिया कुठल्या कुठल्या, तर एंडोसायटोसिस आणि एक्झोसायटोसिस या दोन क्रिया आहेत की ज्याच्यामध्ये ऊर्जेची आवश्यकता पडते. ठीक आहे, फार डिटेल जायची आवश्यकता नाहीये. तर सेल सायटोप्लाझम बघा, आपण पेशीद्रव्य बघूयात आपण. तर सेल मेम्ब्रेन आणि जे केंद्रक आहे, ओके, जे त्याचं सेल मेम्ब्रेन म्हणजे जे त्याचं भोवतीचं आवरण जे आहे, ओके, आणि त्याच्यामधलं आतलं जे केंद्रक आहे, न्यूक्लियस आहे, तर हे दोघांच्या मध्ये असणारा जो तरल पदार्थ आहे, त्या तरल पदार्थाला काय म्हणतात, त्याला म्हणतात सायटोप्लाझम. ओके, सायटोप्लाझम. त्या सायटोप्लाझम बद्दल आपण मगाशी थोडीफार गोष्टी बघितलेल्या होत्या. आता आणखी थोड्याफार गोष्टी आपण इथून पुढे बघणार आहोत. ठीक आहे.